प्रभूने स्वर्गात आपला सिंहासन स्थापित केला आहे आणि त्याचे राज्य सर्वांवर राज्य करते. 19 जानेवारी 2026 सोमवार. आज सकाळच्या आमच्या ध्यानासाठी मी पौलाच्या रोमकरांना लिहिलेल्या पत्राच्या 12व्या प्रकरणातील 15व्या ओळीची निवड केली आहे. जो आनंदी आहे त्याच्यासोबत आनंद करा आणि जो रडतो आहे त्याच्यासोबत रडा. शुभ प्रभात मित्रांनो. लोकांच्या आनंद आणि दुःखात त्यांच्यासोबत असणे हे खरोखर ख्रिश्चनाचे लक्षण आहे. चला या ओळीवर ध्यान करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचे विषय आहे लोकांसोबत असणे. पौल ख्या ख्रिश्चनांबद्दल किंवा ख्रिस्ताचे अनुसरण करणाऱ्यांबद्दल बोलतो. तो लोकांना पूर्णपणे स्वतःला अर्पण करून जिवंत बलिदान म्हणून उभे राहण्यास प्रोत्साहित करतो. पौल त्यांना समजावून सांगतो की प्रेम आणि क्षमाशीलतेतच आम्ही आपले जीवन बांधतो. तो त्यांना ख्रिश्चन म्हणून वागण्याच्या मार्ग आणि साधनांमध्ये ख्रिश्चन होण्यास प्रोत्साहित करतो. ख्रिश्चन म्हणून प्रॅक्टिसमध्ये असणे म्हणजे विश्वासाच्या प्रवासात दृढ राहणे. तो लोकांना वेदना किंवा यश आणि आनंदाच्या वेळी लोकांसोबत असण्यास प्रोत्साहित करतो. जो रडतो त्याच्यासोबत रडणे सोपे आहे, कारण आम्हीही त्या परिस्थिती आणि लोकांच्या वेदनेशी स्पर्शतो. पण जो आनंदी आहे त्याच्यासोबत आनंद करणे नक्कीच कठीण आहे. जर कोणाचे स्थान उंचावले असेल, मग ते कामात असो वा अन्यथा, त्याच्यासोबत किंवा तिच्यासोबत असलेले लोक त्याच्या किंवा तिच्या प्राप्त झालेल्या किंवा कमावलेल्या दर्जाच्या वाढीवर ईर्ष्या करतात. मित्रांनो, आम्हाला जो आनंदी आहे त्याच्यासोबत आनंद करायला हवा. आम्हाला उंचावण्याची, जिंकण्याची आणि महान आणि आश्चर्यकारक गोष्टी करण्याची क्षमता असलेल्यांसोबत आनंद करायला हवा. हे कठीण आहे कारण ते आम्ही नाही. हे कठीण आहे कारण आम्ही प्रयत्न केला नाही. पण जे लोक त्यांच्या प्रयत्नाने, त्यांच्या निवडीने किंवा देवाच्या कृपेने यशस्वी झाले आणि ते आनंद करतात, आम्हाला त्यांच्यासोबत आनंद करण्यास शिकायला हवे. प्रार्थना. कृपालू देवा, स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, तू काय आहेस आणि आम्हाला कसे जगायचे आहे हे समजण्यास मदत कर. प्रभू, जो आनंदी आहे त्याच्यासोबत आनंद करण्यास आम्हाला मदत कर. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.